जेव्हा असं झटपट इन्स्टंट गाजराचं लोणचं आपण घरच्या घरी बनवू शकतो, तर बाहेरून विकत आणायची गरजच काय आहे? डाळ भातासोबत तर एक नंबरच लागते बरं का. बघा, या लोणच्यासाठी काय करायचं, बाजारातून थोडे गाजर विकत आणायचे, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, मग वरून थोडं थोडं ते साफ करून घ्यायचं. मग असे उभे हे गाजर चिरून घ्यायचे. चिरलेले गाजर एका स्वच्छ भांड्यात काढून घ्यायचे. त्यांना थोडी हळद आणि मीठ लावून ठेवायचं. आता ह्या लोणच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया. त्यासाठी बघा, मी एका पॅनमध्ये थोडे धने, थोडं जिरं, थोडी मोहरी, थोडी मेथी चांगली भाजून घेतली. मग खलबत्त्यामध्ये ती वाटून घेतली. बघा, इथे मी बडीशेप टाकायला विसरली, ती सुद्धा अगोदरच ह्यात टाकून भाजून घ्यायची आणि वाटून घ्यायची. व्यवस्थित वाटून झाल्यावरती एका वाटीत तेल घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यावरती ह्यामध्ये काळं जिरं आणि हिंग टाकायचं. आता हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झालेल्या तेलामध्ये 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडी हळद टाकून मिक्स करून घ्यायचं. केलेला मसाला ह्या गाजरामध्ये टाकायचा आणि थोडासा लिंबाचा रस, हे केलेलं तेलसुद्धा ह्यामध्ये टाकायचं आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे स्वच्छ भरणीत भरून घ्यायचं. आहा, आलं की नाही तुमच्या तोंडाला पण पाणी? चला तर मग आता तुम्ही पण बनवून पहा आणि डाळ भात किंवा नुसत्या भाकरीसोबत सुद्धा एन्जॉय करून खावा. पण तेवढं एक लाईक आणि जरा सबस्क्राईब करा. धन्यवाद.